आत्ताची मोठी बातमी ही लोकसभा निवडणुकांना घेऊन येत आहे। लोकसभा निवडणुका 2024 मध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या। या चर्चांमध्ये सगळ्यात मोठी चर्चा होती की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजित पवार यांना किती जागा मिळणार आणि त्या कोणत्या असतील। अखेर भाजपाने महाराष्ट्रामध्ये दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या दुसरी यादीमध्ये जवळपास 20 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। हे उमेदवार कुठून आणि कशा प्रकारे जागा लढणार आहेत हे जाहीर करण्यात आलेलं आहे। पाहूया कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या विभागातून खासदारकीसाठी कोणते उमेदवार भारतीय जनता पार्टीने मैदानात उतरवलेले आहेत। जाणून घेऊया कशा प्रकारे ही पुढील यादी आहे। मुंबई उत्तरेतून पियुष गोयल, अनुप धोत्रे आगोळ्यातून, मुरलीधर मोहोळ पुण्यामधून जाहीर करण्यात आलेले आहेत। तर रक्षा खडसे या पुन्हा एकदा रावेरमधून भाजपातर्फे लढणार आहेत। पंकजा मुंडे या बीडमधून लढणार आहेत। तर विजय मुनगंटीवार हे चंद्रपुरातून लढणार आहेत। संजय काका पाटील यांना सांगलीतून मैदानात उतरवण्यात आलेला आहे। तर सुजय विखे हे नगरमधून भाजपासाठी लढणार आहेत। नितीन गडकरी यांना नागपूरमधून तिकीट मिळालेलं आहे, ते नागपूरमधून लढणार आहेत। तर स्मिता वाघ या जळगावमधून लढणार आहेत। याचबरोबर हिना गावित या नंदुरबारमधून लढणार आहेत। तर धुळेमधून यावेळेस सुभाष भामरे हे लढणार आहेत। रामदास कदम यांना वर्ध्यातून तिकीट मिळाली आहे। तर रावसाहेब दानवे हे जालन्यातून लढणार आहेत। भारती पवार यांना दिंडोरीतून जागा मिळाली आहे। तर कपिल पाटील हे भिवंडीमधून लढणार आहेत। याचबरोबर मिहिर कोटे हे उत्तर पूर्व मुंबईमधून लढणार आहेत। तर सुधाकर शृंगारे हे लातूरमधून आणि प्रताप चिखलीकर हे नांदेडमधून लढणार आहेत।